उन्हाळा इतका वाढलाय ना, उष्णतेने नाही का गॅससमोर म्हणजे तासनतास उभं राहून स्वयंपाक करूशीच वाटत नाही, इतकं गरम होतंय. मग ना मी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर कधी-कधी असं शॉर्टकट मारते. शॉर्टकट मारते पण तितकंच टेस्टी होतं हे खायला. तर पालकचं घट्टसर असं वरण, त्याच्यासोबत वाफाळता असा गरमागरम भात, असं मस्तपैकी करायचं, खायचं आणि झोपायचं आपलं. तर त्याच्यासाठी मी काय केले, तुरीची, मुगाची आणि मसुरीची डाळ स्वच्छ एकत्र धुवून घेतली कुकरमध्ये. त्याच्यात एक मोठा टोमॅटो, 2 बारीक हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या आणि चवीनुसार थोडंसं लाल तिखट, मीठ आणि हळद ते पण टाकलं. 2च मिरच्या टाकल्या होत्या, त्याच्यामुळे लाल तिखट पण टाकलं, की दोन्हीचं त्याच्यामध्ये चव छान उतरते. आणि थोडासा पालक स्वच्छ चिरून धुवून घेतला आणि तो पण त्याच्यामध्येच टाकला. आणि त्याच्यामध्ये ना आता थोडंसं छान लागण्यासाठी जे दाताखाली शेंगदाणे येतात ना, ते एक नंबर लागण्यासाठी थोडेसे शेंगदाणे टाकले आणि ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. सगळं मग मस्त मिक्स करायचं आणि कुकर लावून द्यायचा. आणि कुकर लावून त्याचे 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या मस्त. आपण वरणाला कसं करतो, म्हणजे वरणच आहे, फक्त फक्त पालकचं वरण आहे बघा. 2 ते 3 शिट्ट्या घातल्यानंतर हे मस्त असं छान आपली डाळ मऊ शिजलेली आहे. आणि मग पटकन असं चरचरीत तडका द्यायचा. खायला एक नंबर लागतं, गरम गरम भात आणि वरण. बास, याच्या पुढं काहीच नको. तर चला इथं तडका देऊन घेऊ. तर इथं मी तेलामध्ये थोडेसे मोहरी, जिरे आणि असं मस्तपैकी त्याचा टच ठेचलेला लसूण टाकला. लसूण मस्त गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हिंग टाकायची. बाकीचे तर आपण हळद वगैरे सगळं डाळ शिजतानाच टाकलेलं, त्याच्यामुळे त्याचे सगळे फ्लेवर असे डाळीमध्ये छान उतरलेले असतात. आणि मग चरचरीत तडका देऊन घ्यायचा आणि आपल्याला किती पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्याच्यानुसार करायचं. एक नंबर लागतं. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतं. आणि भात, मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असं एकदा करून बघा. खरंच तुम्हाला छान वाटेल. रोज तेच तेच वरण, भात, आमटी खाण्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आणि मस्तपैकी.